सर नमस्कार. सर तुमचा परिचय आम्हाला द्या. हां, माझं नाव नितीन दिगंबर कांबळे. अच्छा. मी राहायला गुरुवारपेठमध्ये. माझं वर्कशॉप तिथंच आहे. आणि कशाचं वर्कशॉप आहे सर तुमचं? मी पेट्रोल टँक डेंटिंग वगैरे शीटचं वेल्डिंग ॲक्सिडेंट जॉब अच्छा. काम करतो. अरे वा. कुठल्या गाड्या? माझ्याकडं ॲक्टिवा येते, स्प्लेंडर येते. स्प्लेंडरचा जो सीटाचा तिथला जो पॅच असतो त्या स्पंजनी तो सडून जातो, तर तिथंही मी पॅच मारतो. म्हणजे त्यामध्ये स्प्लेंडर आहे, त्यानंतर पल्सर आहे, त्यानंतर ॲक्टिवा आहे. ॲक्टिवाची पण ॲक्सिडेंट झाला तर त्याचंसुद्धा मी डेंटिंग काम करतो. आणि आपण सुरुवातीला बोललो तो बुलेट बद्दल. जरा हां, बुलेट बद्दल माझ्याकडे आहे. त्याच्यामुळे जरा सांगा काय किस्से एखादे. बुलेटचं आता कसं आहे की काही वस्तू मिळत नाही. म्हणजे रॉयल एनफिल्डचे जे मोनोग्राम आहे ते राणीच्या मुकुटचे होते, ते मला काय त्याचा सॅम्पल पीस मिळाला नाही, तो चक्राचा मिळाला. तर मी रॉयल एनफिल्ड चक्राचा तो बनवलेला आहे. आणि अमोल सरांनी काल माझी व्हिडिओ शूटिंग काढली, त्यामध्ये तो आहे, तो तुम्ही आवर्जून बघा. तो ब्रासमध्ये बनवलेला आहे. त्याला पाठीमागं चांदीचा डाग आहे, त्यामुळे 2 पीस वेगळे होतात. आणि पितळी जॉब असल्यामुळं त्याच्यावर प्लेटिंग एकदम सुंदर होतं एकदम. आणि ओरिजिनल म्हणजे जवळजवळ माझ्या हिशोबाने 90% माझा जॉब म्हणजे ओरिजिनल कंपनी रॉयल इंग्लंड टाईप झालेला आहे. हा जो जॉब आहे ना, तर हेडलाईट रिंगसुद्धा मी त्यामध्ये बनवलेली आहे. त्यामध्ये कॉपरमध्ये बनवलेली आहे, ब्रासमध्ये बनवलेली आहे. आता काही लोक हॉलिजन असा मोठा टाकतात, तर त्याची जी इनर असते ते आतमध्ये जे वायरिंग येते, तर ते डिस्टन्स त्यामध्ये राहण्यासाठी त्यासाठी त्याच्या इनर जे आहे ना ते सुद्धा मी 3 इंचाची मोठी केलेली आहे. सर किती वर्षांपासून करताय हे जवळजवळ मी 30 वर्षापासून करतो. बापरे. तुम्ही 30 वर्षांपासून करताय म्हणजे 25 आणि आता 30 म्हणजे अराउंड 90च्या काळात तुम्ही हे सुरुवात केली. 91 पासून 91 पासून त्याच्या अगोदर पासून. अरे वा. मग हा तुमचा पारंपरिक बिझनेस आहे की नाही? कसं? पहिले ह्या लाईनमध्ये आमचे मोठे बंधू होते आणि ते कार आणि अँबॅसिडर याचे काम करत होते. त्या काळात त्याचंच हे होतं. आणि मग त्यांनी जी थोडीशी जरा लाईन चेंज केली आहे. 86ला यामा आली होती. यामाचं पेट्रोल टँकचं जे लॉक आहे ते त्यांनी पहिलं अल्टर ह्याला केलं, बुलेटला केलं. मग बुलेटचं काम त्यांच्याकडं वाढत गेलं. आणि मी 10वीमध्ये जरा फेल झाल्यानंतर मग ते म्हणले आता काय बसून करतो. मग असंच आपलं उडण टप्पू टाईप येणं जाणं केलं. आणि नंतर ते शिकता मला पण गोडी लागली. आणि मी हे स्वतः डेव्हलप केलेलं आहे, म्हणजे मोनोग्राम आणि हेडलाईट रिंग. वा. सर 30 वर्ष खूप मोठा काळ झाला. हो, भरपूर वेळ झाला. आणि तुम्ही तर म्हणजे अशा गाड्या बदलताना बघितल्या असतील की आधी पहिल्या उजव्या डाव्या उजव्या साईडला ते हे व्हायचं, ब्रेक आणि हे. अजून ओल्ड गाड्या आहेत तशा. येतात का? येतात ना. क्या बात आहे. तर तुम्ही उल्हास सरांना कधी भेटलात? मी अमोल ढेकणे सरांना भेटलो. त्यांनी मला खूप दिवसापासून हे करत होते. मग म्हणलं ठीक आहे, म्हणलं आता आपल्याकडे पण थोडेफार पैसे आलेले आहेत, त्याची पण बचत व्हायला पाहिजे. मग त्यांनी मला थोडा मार्गदर्शन केलं. आणि त्याच आता आज वर्ष झाले त्या गोष्टीला. जानेवारीमध्ये मी हे केले इन्व्हेस्टमेंट, तर मला त्यातून समाधान मिळालं भरपूर. आणि आता कसं आहे, माझ्या 2 मुली आहेत, तर मला त्यांचं पण नियोजन होतं. मग मी जसे मला पैसे येईन तसे मी त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट करू, म्हणजे कधी पण एकदम रक्कम मी दिलेली आहे. आधी तुम्ही जसे पैसे सेव्ह करायचे, म्हणजे आले पैसे बाजूला काढले आणि मग हे, किंवा आधी आपले जे खर्च होते तुम्हाला देणेकरी जे होते त्यांना दिले आणि मग खर्चानंतर मग सेव्ह करायचे. आता ती चेंज झाली. आता थोडीशी चेंज म्हणजे कशी झाली की आता मला आता चांगले 2-4 दुकानदार मिळाले आहेत. ते एकदम क्वांटिटीने घेतात. मग त्याचे जे पैसे आहेत ते मी साईटला ठेवतो. मग ती जी मोठी जी अमाऊंट झाली, समजा एक 50,000 रुपयाचं झाली, तर मग आपले अमोल सरांना सांगतो म्हणजे माझे पैसे तुम्ही मार्गी लावा. आणि ज्यातून मला माझं म्हातारपण आहे. आता मला 2 मुली, त्यांचं लग्न झाल्यानंतर काय, आणि त्यांचं पण एक टार्गेट आहे की आता त्यांचं लग्न करायचं म्हणून. मग तुमच्या मुलींची नावं? एकचं नाव मधुर आहे, म्हणजे आकांक्षा कांबळे, आणि एक राधिका कांबळे. अरे वा. त्यांच्या लग्नाची तुम्ही म्हणतायत म्हणजे प्लॅनिंग करायची, ते प्लॅनिंग, तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग. मग सर याचं जेव्हा अमोल सरांनी तुम्हाला कसं त्याचं प्लॅनिंग करून दिलं? ते म्हणले तुम्ही माझ्याकडे पैसे तर आणून द्या, मी बाकीचं नियोजन करतो. मग म्हणलं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्ही बघताय, तुम्हाला माहिती आहे ते कसं. आणि मी मोबाईलवरनं बघत असतो तर मला समाधान वाटतं. अरे वा, छान छान. आणि मग हा ओव्हरऑल झेनवेल सोबतचा जो तुमचा अनुभव आहे की सरांना भेटलेत, मग उल्हास सरांना भेटले, आता आज आपण इथे बोलतोय,
हा सगळा अनुभव कसा आहे सर तुमच्यासाठी? खूप छान वाटलं, खूप म्हणजे खूप छान वाटलं. वा. आणि माझी एनजीओ मध्ये पण इन्व्हेस्टमेंट आहे, हा, पण त्याच्यापेक्षा मला हे खूप बरं वाटलं. अरे वा. आणि मी माझ्या जे आहेत म्हणजे माझे नातेवाईक आहेत त्यांना पण सांगितले की बाबा तुम्ही हे तिथं करा, छान आहे. अरे वा. आणि मग तुमच्या मुली इन्व्हेस्ट करतात? हो, माझ्या मुलींना पण मी चालू केले. अरे वा. आता एक छोटी ती अजून काय शिक्षणच करते, अच्छा. तिला पण तुझं जॉब झाले की तू पण SIP चालू कर. अरे वा, क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी बोललात. ठीक आहे, ठीक खूप आहे.